जय शिवराय, जय भीम, जय लवजी। आपण 2-3 दिवस झाले पाहतोय कोलकाता इथे जी डॉक्टर होणार होती तिच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून ती वर आली होती, पण तिच्यावर भ्याड अशा व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिची निर्घृण हत्या केली। हा विषय तुमच्या माझ्या सगळ्यांचा फार म्हणजे विचाराने घेतला पाहिजे। हे अशा घटना झाल्या नाही पाहिजे। पण कुठं वैद्यकीय शाळेमध्येच जिथं ती वैद्यकीय शिक्षण घेते तिथं तो प्रकार घडलेला आहे। आणि हा जो प्रकार झाला आहे अख्ख्या देशभर सगळीकडं तो वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावर ते मागणी करतात की त्यांना पकडा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा, हे सर्वजण बोलत आहे। पण मला ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या असा काय विशेष असेल की टिवटिव करत ते समोर येतात, पण त्यांचं मला कुठं चित्रताई वाघांचं कुठं मला स्टेटमेंट आलं नाही त्यांचं की त्यांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली, काहीच नाही हो। आणि तसंच त्या रुपलेताई चाकणकर या आता महिला आयोगाच्या आहेत, यांनी तरी विषय उठवला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपल्या कॉलेजेस आहेत, वैद्यकीय कॉलेजेस, त्याच्यामध्ये पण ते पोचलं पाहिजे, त्यांना ते अलर्ट केलं पाहिजे। ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे। पण ते भांडत कोणाला बसल्यात, ते खडसेताईंच्या बाबतीत बोलत बसल्यात, त्या उशिरा आल्यात, मी लवकर आले, मी असं केलं। अहो हे सोडा, आता मुद्दा काय महत्त्वाचा, आता समाजाला तुमच्याकडे काहीतरी अपेक्षा आहेत, तुम्ही त्या सोडल्या तुम्ही वैयक्तिक वाद करत बसतात। आमच्या चित्रताईंचं ते आज मी पेपरला वाचलं, चित्रताई वाघांनी संजय राठोडांवर कडक कारवाई करावी असं त्यांनी मागणी केली ती, जेव्हा त्या महायुतीत नव्हत्या, महायुतीत घटक पक्ष म्हणून नव्हत्या त्या, पण तेव्हा त्यांनी अशी याचिका दाखल केली ती। त्या याचिकेचा एवढा त्रास व्हायला लागला त्यांच्या कुटुंबियांना, तर त्यांच्या कुटुंबियांनी परत एक हायकोर्टामध्ये अपील केलं की ह्या गोष्टींमुळे आम्हाला फार त्रास होतो आहे। आणि शेवटी चित्रा वाघांनी तिथून माघार घेतली आणि हे हायकोर्ट सांगते, हायकोर्टने 9 ऑगस्ट रोजी चित्रा वाघ यांच्या वकिलांनी सांगितलं, न्यायालयाने चांगलेच सुनावले, परिस्थिती बदलली की तुम्ही भूमिका बदलता असे वाघ यांच्या वकिलांनी सुनावले। म्हणजे चित्राताई वाघांची जी काय समाजामध्ये जी काय प्रतिमा होती ती आता त्यांनी स्वतः घालवली की आता हायकोर्टाने बोललेले ते, म्हणजे ह्या काय खडसेन बोलले नाही, सुप्रियाताई बोलले नाही, चव्हाणताई बोलले कोणी नाही, हे हायकोर्टाने सांगितलेले। त्याच्यामुळं आपण सर्वांनी आता लक्ष ठेवा, काही झालं तरी आपल्याला एक संघ राहायचे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं, हे लक्षात ठेवा। माझ्या दीनदलित भगिनींना आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत, हे तुम्हाला पुनश्च एकदा सांगतोय। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।